शुक्रवार दिनांक 24 एप्रिल 2026 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण 24 एप्रिल 2026 वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी ग्रहाच्या बदलत्या चालीमुळे आजचा दिवस प्रत्येक राशीसाठी काहीतरी विशेष संदेश घेऊन आला आहे. तर आज चंद्र मिथुन राशीत विराजमान आहे, तर सूर्य मेष राशीत आता उच्चावस्थेत आहे. बुध आणि शुक्र यांच्या युतीमुळे आजचा दिवस संवाद आणि आर्थिक नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तर आज आपण पाहणार आहोत की कोणत्या राशीला आज नशिबाची साथ मिळणार आहे, कोणाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि कोणासाठी गुंतवणुकीचे नवे मार्ग खुले होतील. त्यासोबतच दिवसाच्या शेवटी आपण पाहणार आहोत आजचा विशेष उपाय. चला तर मग जाणून घेऊया 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. तर आता बघूया आपण पहिली रास मेष रास. आता मेष राशीचे आजचे भविष्य काय सांगते ते आपण आता बघणार आहोत. आता मेष राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस ऊर्जेने भरलेला असेल. सूर्य तुमच्याच राशीत असल्याने तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव वाढेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुक होईल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. कौटुंबिक जीवनात सुखद वातावरण राहील. आता आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर जुनी येणी वसूल होतील. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर डोळ्याची जळजळ जाणवू शकते. पुरेशी विश्रांती घ्या. आता बघूया आपण दुसरी रास वृषभ रास. आता वृषभ राशीचे आजचे राशी भविष्य काय सांगते, तर वृषभ राशीच्या व्यक्तींना आज तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. नको असलेल्या गोष्टींवर पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. मात्र परदेशातून शुभवार्ता मिळू शकतात. कला क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस सर्जनशील असेल. जोडीदारासोबतचे मतभेद दूर होतील. आता आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर गुंतवणूक करताना तज्ज्ञाचा सल्ला नक्की घ्या. आरोग्याच्या बाबतीत घसा खराब होण्याची शक्यता आहे. थंड पदार्थ टाळा. आता बघूया आपण तिसरी रास मिथुन रास. आता मिथुन रास काय सांगते, तर मिथुन राशीच्या व्यक्तींच्या चंद्र राशीत असल्याने आज तुमचे मन प्रसन्न राहील. सामाजिक कामात तुमचा सहभाग वाढेल. नवीन मित्र बनतील. तर व्यवसायात थोडे यश मिळण्याची चिन्हे आहेत. विवाहित लोकांसाठी आजचा दिवस रोमॅन्टिक असेल. आता आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर अनपेक्षित धनलाभ होण्याची आज शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर मानसिक शांतता जाणवेल. ध्यानधारणा करा. तर आता बघूया आपण चौथी रास. आता चौथी रास कर्क रास. आता कर्क रास काय सांगते आज बघूया. आता कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस धावपळीचा ठरू शकतो. कामाचा ताण वाढल्यामुळे चिडचिड होण्याची शक्यता आहे. शक्यतो वादाचे प्रसंग टाळा. लांबच्या प्रवासाचे नियोजन कराल. मुलांच्या प्रगतीमुळे मनाला समाधान मिळेल. आता आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर अनावश्यक खर्च वाढू शकतात. बजेट पाळा. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर पायाचे दुखणे किंवा थकवा आज जाणवू शकतो. तर आता बघूया आपण पाचवी रास सिंह रास. आता सिंह राशीचे भविष्य आज काय आहे, तर सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस भाग्याचा आहे. रखडलेली कामे मार्गी लागतील. सरकारी कामामध्ये यश मिळेल. शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस फायदेशीर ठरू शकतो. आता प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. आता आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर आरोग्य उत्तम राहील. जुन्या व्याधींपासून आज तुम्हाला आराम मिळेल. तर आता बघूया आपण 6वी रास कन्या रास. आता कन्या रास काय सांगते,
तर कन्या राशीच्या व्यक्तींना आज नोकरीच्या ठिकाणी मोठ्या जबाबदाऱ्या तुमच्या खांद्यावर येऊ शकतात. आता तुमच्या क्षमतेची परीक्षा घेणारा हा दिवस आहे. तर घराच्या नूतनीकरणाचा विचार कराल. कुटुंबातील थोरा मोठ्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. आता आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर जमीन किंवा मालमत्तेचे व्यवहार पूर्ण होतील. आता आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर पोटाचे विकार उद्भवू शकतात. आहारावर नियंत्रण ठेवा. आता बघूया आपण 7वी रास तूळ रास. आता तूळ राशीचे आजचे भविष्य काय सांगते, तर तूळ राशीच्या व्यक्तींना आज नशिबाची साथ पूर्णपणे तुमच्या बाजूनी आहे. धार्मिक कार्याकडे तुमचा ओढा वाढेल. प्रवासातून लाभ होईल. आता विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. रखडलेले कायदेशीर प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर व्यापारात प्रगती होईल. नवीन भागीदारी फायदेशीर ठरेल. आता आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर ताजेतवाने वाटेल, मन प्रसन्न राहील. आता बघणार आहोत आपण 8वी रास वृश्चिक रास. आता वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस थोडा सावधगिरीने वागण्याचा आहे. गुपित गोष्टी कोणाशीही शेअर करू नका. अचानक काही समस्या समोर येऊ शकतात, पण धैर्याने सामना कराल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. वाहन चालवताना सावधानता बाळगा. आर्थिक बाबतीत बोलायचे तर व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासा. आता आरोग्याच्या बाबतीत ॲलर्जी किंवा त्वचेचे विकार जाणवू शकतात. आता बघूया आपण 9वी रास धनुरास. आता धनुराशीच्या व्यावसायिकांसाठी आजचा दिवस अत्यंत फलदायी आहे. नवीन करार पूर्ण होतील. भागीदारीत काम करणाऱ्यांना मोठा फायदा मिळेल. आता वैवाहिक जीवनात गोडवा राहील. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. आता आर्थिक बाबतीत बोलायचे तर जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. आता आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो. जड वस्तू उचलणे टाळा. आता बघूया आपण 10वी रास मकर रास. आता मकर राशीचे आजचे भविष्य काय सांगते, तर मकर राशीच्या व्यक्ती आज शत्रूंवर विजय मिळवतील. कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व राहील. नोकरीत बदली किंवा बढतीचे योग आहेत. मामाच्या घराकडून चांगली बातमी मिळेल. आर्थिक बाबतीत बोलायचे तर पैशाचे नियोजन व्यवस्थित केल्यास भविष्यात फायदा होईल. आता आरोग्याच्या बाबतीत प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योगासने करा. आता बघणार आहोत आपण 11वी रास कुंभ रास. आता कुंभ रास काय सांगते, तर कुंभ राशीच्या व्यक्तींच्या बौद्धिक कार्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. जर तुम्ही लेखक, शिक्षक किंवा संशोधक असाल तर आज काहीतरी नवीन साध्य कराल. तर मुलांच्या शिक्षणाबाबत महत्त्वाची चर्चा होईल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. आता आर्थिक बाबतीत बोलायचे तर आकस्मिक खर्च येण्याची शक्यता आहे. आता आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. मोबाईलचा वापर कमी करा. आता बघूया आपण 12वी रास मीन रास. आता मीन रास काय सांगते बघूया. मीन राशींच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस सुखसोयीमध्ये वाढ करणारा आहे. नवीन वाहन किंवा वस्तू खरेदीचा विचार कराल. आईकडून प्रेम आणि सहकार्य मिळेल. मनातील कोणतीही इच्छा आज पूर्ण होऊ शकते. आता सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक बाबतीत बोलायचे तर घरात शुभ कार्यावर खर्च होईल. आता आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर हृदयविकार असलेल्यांनी आज काळजी घ्यावी. नियमित औषधाचा वापर करावा. आता बघूया आपण सर्व राशींसाठी आजचा विशेष उपाय. एकूणच पाहता 24 एप्रिल 2026 हा दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे.
काही राशींसाठी प्रगतीचे दरवाजे उघडणारा आहे, तर काहींना संयम ठेवावा लागणार आहे. तर आजचा विशेष उपाय बघूया. तर आज शुक्रवारी लक्ष्मीची उपासना करणे अत्यंत शुभ ठरेल. देवीची लक्ष्मीला पांढरी फुले अर्पण करा आणि घराच्या मुख्य दरवाजावर कापूर जाळा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि आर्थिक समृद्धी लाभेल. आता तुमचा आजचा दिवस आनंदाचा आणि यशाचा जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर उद्या पुन्हा भेटूया नवीन दिवसाच्या राशी भविष्यासह. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.